कलेला लोक प्रोफेशन म्हणून एक बघत पाहत नव्हते. नाहीत. तसा दृष्टिकोन त्यावेळेस मी ते ठरवलं आणि ते केलं. नंतर मला जे गुरु भेटले, जे स्कूल ऑफ आर्टचे डीन होते विश्वनाथ साबळे, त्यांच्या मार्गदर्शनाखाली मग मी अभिनव कॉलेज, त्याच्यानंतर जे स्कूल ऑफ आर्ट, असं सगळं पुढं घेत जात केलं. नंतर मग शिल्पकलेमध्येच तुम्ही हो, मग मी ठरवलं की आता शिल्पकला हे म्हणजे आपण गल्लीबोळात जो गणेश उत्सव पुण्यातला बाहेरचा आपण बघतो, आणि उदाहरणार्थ म्हणजे मी सर्वात जास्त जे खटावकर होते, DS खटावकर, त्यांचं आमच्या गल्लीत एक दिग्विजय मंडळ म्हणून आहे, त्यांचं डेकोरेशन मला ते मी बघायचो. त्याच्यानंतर नाना इंदारी म्हणून एक मला गुरु भेटले, जे मी 8वी 9वी 10वीला त्यांच्याकडे जायचो. म्हणजे काही जुने असे होते की शिकवायचे नाही, पण माझ्याकडे आत्तासुद्धा कोणीही येऊ दे, लहान मुलगा येऊ दे, मुलगी येऊ दे, आम्हाला त्यावेळेस माती द्यायची नाही, काही जण हाकलून द्यायचे, हे चल सुट, माती नको नेऊ, माती नाही खेळू, असं म्हणायचे. पण नाही, पण मी कुठलाही मुलगा येऊ दे, मुलगी येऊ दे, छोटी येऊ दे, मोठे येऊ दे, त्यांना माती देतो, करा तुम्ही.